इतर बातम्यांकडे वळूयात। राज्यातील हाय व्होल्टेज निवडणूक म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातंय, कारण बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भाऊजाई अशी लढत होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे। दुसरीकडे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे सुद्धा पायाला भिंगरी बांधल्यासारखं मतदारसंघ पिंजून काढतायत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांनी बारामतीवरती आपलं लक्ष केंद्रित केलंय। सुनेत्रा पवारांनी बारामतीत विविध विकास कामांचा शुभारंभ केला, तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनीही बारामती इथल्या कसबा गावातून दौऱ्याची सुरुवात केली। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंविरोधात शड्डू ठोकल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीही बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे। अखिल बारामती लोहार समाज श्री विश्वकर्मा जयंती उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून सुनेत्रा पवार यांनी हजेरी लावली आणि यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी भावनिक साथ घातली। महायुती सरकारचा विकास सुरू आहे आणि आदरणीय अजितदादा पवार यांच्यामार्फत मोठा विकास होतोय। आदरणीय दादा यांचं प्रेम आहे आणि तेवढंच प्रेम बारामतीकरांचं आहे। दादा सकाळी 6 वाजल्यापासून काम करतात आणि बारामतीकरांचं हे पाठबळ कायमस्वरूपी राहणार असल्याचं त्या म्हणाल्या। आदरणीय दादांचं बारामतीच्या प्रत्येकावर मनापासून प्रेम आहे आणि याचं कारण म्हणजे तुम्ही सुद्धा त्याच प्रकारे त्यांच्यावर जीव लावता, प्रेम करता। म्हणूनच दादा सकाळी 6 पासून बारामतीची लोक म्हटलं की लगेच ते प्रत्येक काम त्यांचं कसं पार पडेल, त्यांची अडचण कशी दूर होईल हाच प्रयत्न करत असतात। त्यामुळे बारामतीकरांनी सुद्धा गेले अनेक वर्ष जे दादांवरती भरभरून प्रेम केलेलं आहे त्याची जाणीव त्यांना नक्कीच आहे।